गुड मॉर्निंग. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मी बनवते चिवडा, जो बटाट्याचा कीस, साबुदाणा, शेंगदाणे असं सगळं मिक्स करून होतो आणि तिखट त्याच्यावरती भुरभुरायचा. तो छान असा चिवडा बनतो. पेंटिंग परवा का तेरवाचं बोलणं झालं. कुठं चालले? नमस्कार. रुद्रची मम्मी या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून. आज आम्ही ब्लॉग बनवायला जातो. कुठे चालले? इगतपुरी येथे एक प्रसिद्ध पोएट्री विला म्हणून प्रॉपर्टी आहे, तिथे आम्ही जातो. कशासाठी? आम्ही जातोय कामासाठी, पण काय? माझं दुःख मी सांगू शकत नाही. हसू मला. I am being surveillanced. I am being watched. I am being. दिस इज मस्ट. मेरी बिल्ली मेरे को म्याऊ करते आजकल. तिथून व्हिडिओ पाठवा मला, कशी आहे प्रॉपर्टी. त्यासाठी आम्ही आमचं स्पेशल व्हिडिओग्राफर घेऊन जातो. त्याला आडवे घ्यायला काम करताना बायकोला व्हिडिओ पाठवण्यासाठी एक स्पेशल आमचा जो रेग्युलर व्हिडिओग्राफर आहे त्याला आम्ही घेऊन जात आहे. डोळ्यातून पाणी येत नाहीये, पण दुःख खूप होतं. दुसऱ्यांदा लागलंय मला हे, सेकंड टाइम. हे इट्स व्हेरी शार्प. भाजी गरम करायला ठेवली आहे आणि इथे भाकरी गरम गरम छान करून घेते. आईंसाठी सफेद आणि माझ्यासाठी ही काळी. मला ते सफेद आणि काळीमध्ये थोडं कन्फ्युजन, ज्वारी आणि बाजरी. आई बाहेर गेल्या होत्या, त्यांनी आणले हे मठरी. मुलांना टिफिनमध्ये द्यायला बसमध्ये थोडंसं काहीतरी जुटरू लागतं, त्यासाठी त्यांनी हे आणलं. हे जिरा बटर आहे, वडे सांडगे आहे, बटाट्याचे पापड आहेत आणि खारी आहे, पास्ता आहे. आमच्या बाजूला मार्केट यार्ड आहे, तिथे हे सगळं होलसेलनी मिळतं, तर पापड वगैरे. तो रस्ता एकदम छान झालाय पवार लॉन्च इकडचा. मुलांना बसमध्ये खाण्यासाठी मी देते, कारण की त्याला लंच आणि ब्रेकफास्ट त्याला स्कूलमध्येच मिळतं. पण बसमध्ये येताना भूक लागते, त्याच्यामुळे मग थोडंसं काहीतरी सुका खाऊ बांधून देते. हां, तिथे आहे. हां, मग आपल्याला वेळ आहे ना जायला. आपण तू सांगत होती ना काय बरं मला दीदी खातात तो एक एक लाडू काढून. राहू दे मग. नाही तुम्ही घ्या ना, मी सांगते. नाही मी रव्याचा घेते ना, राजगिऱ्याच पाहिजे. आता जाईल ना परवा. राजगिऱ्याचे लाडू पण पाकिट घेते मार्केटमधून. हे बघा, हे भरलेले आहे राजगिऱ्याचे लाडू. नाही अजून नाही संपले. पप्पाला एक दिलं मी खाते रोज गोड ऐवजी एक लाडू. रुद्राला पण दिलेले मी. डब्यात दिले की खातो. बस बस काढू का बस रा कापून देता. हे सांडगे आहेत, मुगाचे आहेत. म्हणजे आपले मिक्स पिठाचे असतात ना, डाळी साळी सगळ्या, पण हे फक्त मुगाचे आहेत. सांडगे बऱ्याच जणांना आवडतात, पण ॲसिडिटी होते सांडग्यांनी जास्त, त्याच्यामुळे नाही खात, बरेच जण टाळतात. पण हे मुगाचे सांडगे आहेत, त्याच्यामुळे हे छान लागतात. खानदेशामधल्या एक सगळ्यात फेवरेट भाजी आहे ही, जे याची भाजी करतात. तर एखाद दिवशी मी ही भाजी दाखवेन.
तर हे मुगाचे सांडगे आमच्या दीदींना फार आवडतात. आता जेवून घेते कारण की 12:30 पावणे 1 मे बी 1च वाजला आहे, कारण की उशीर झाला आहे आज थोडा जेवायला. आणि आता याची अजून मालिश बाकी आहे. या रडत होता म्हणून मी त्याला सोबतच घेऊन बसले होते. टीचरला फोन करते. हे असं मोदकाचं सुकं सारण तयार करून घेतलं, ड्रायफ्रुट्स आणि खोबरं किसून घेतलेलं आहे. आता साखर घालून ते दळून घेतलं की सारण तयार. ते मोदकात भरून ते मोदकाचं पाण्यामध्ये भरून त्याचा मोदक बनवायचा आणि तळून घ्यायचे. गव्हाचे मोदक बनवायचे आहेत. हे डाळ वरण भात लावून घेतलेलं आहे. मटकीची भाजी बनवायची आहे. गोड म्हणजे कितीही दिलं तरी चालतं रुद्रला, म्हणजे केक, स्वीट, चॉकलेट असे सगळे प्रकार त्याला जास्त आवडतात. ध्रुव चिडचिड करत होता, त्याच्यामुळे त्याला झोपवलं आहे. आणि आता परत जेवण करायला आली इकडे आणि मी बनवते वरण, फोडणीचं वरण, साधं वरण. वरणात टाकलेलं आहे मिरच्या, लसूण. ती छान टुणूक उड्या मारायला लागली का मग वरण टाकायचं. नाही, आधी टॅमॅटो टाकायचा. ही ब्लॉगच्या नादात मी अर्धी वेळ झाली, विसरून चालली आहे सगळं जेवण. आता बाकीचं जेवण झालेलं आहे. वरण झालं आहे फोडणीचं, मटकीची भाजी आहे छान, आणि साधं वरण झालेलं आहे, भात झालेला आहे. आता बाकी आहेत मोदक. तर आता थेट वळूयात मोदकांकडे, कारण की हे सगळ्यात छोटं काम आहे पण फार वेळ घेणार आहे. त्याच्यामुळे आधी आता मोदक करून घेऊयात, कारण की आज आहे ध्रुवचा 5 months बड्डे. तर मला लवकर फ्री व्हायचं आहे जेवणामधून, कारण की आणि आज चतुर्थीही आहे. तर मोदक करायचे, जेवण करायचे, बाबांचा उपास असतो. तर तेवढं करून घेऊयात आधी आणि मग फ्री होईल मी. मग केक पण येईल आणि मग केकबरोबर ध्रुवचे फोटो काढायचे आहेत. त्याच्यामुळे लवकर आटपून घेते. आता वाजले 5:45. तर बाकी सगळं झालं आहे. पोळ्यांना काय 10-15 मिनटं लागतील. आपण मोदक करून घेऊयात पहिले आणि फटाफट फ्री होऊयात. फायनली नैवेद्य तयार झाला आहे आणि मोदकही बनवून झालेत आणि ध्रुवचा केकही आलेला आहे. आणि ध्रुवला रेडी केलेलं आहे मस्तपैकी. आणि आता फोटोज काढायचे. चालू आहे का?
हॅपी बर्थडे टू यू. येईल तर चल. चल ये प्रिया. चल तू केक कट कर. नाही येते ना. आणि परत हॅपी बर्थडे डिअर रूही. हॅपी बर्थडे टू यू. नाका लाव दे, नाका. हे फोटो काढ, फोटो काढ. सुद्धा एकदम जवळ अरे हलू नको ना माझं. नाही ते edit करेल ना. खा प्रेम, केक खा. जाऊ दे ना. झालं, झालं. झालं. अक्केची मध्ये चांगलं बनवून दे. नाही पण तो चांगला बनव. चांगलं बनव. डिश मध्ये बघ. वांगी सुंदर उठे शेंदुराची, कंठी जळके माळ माता फळाची. जय जय बाप्पा. 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 चला वाट कसली बघताय, चला जेवायला. वरण भात, मटकीची भाजी, सलाड, पापड, लोणचं असं सगळं छान जेवण झालेलं आहे. आणि आता झोपायला वरती आलो. यांची मस्ती काय थांबतच नाही कधीच. तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.